आज आपण बनवलेली आहे मोड आलेल्या मटकीची उसळ आणि ही मोड आलेली मटकीची झणझणीत आणि चमचमीत उसळ आपण कशी बनवलेली आहे चला आज बघूया या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओला स्किप न करता संपूर्ण बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। तर सर्वप्रथम आपण घेतलेली आहे मोड आलेली मटकी 300 ग्रॅम घेतलेली आहे। ही आपल्या घरची मटकी आहे म्हणजे शेतातली प्रॉपर आणि ही आहे आपण आणलेली आणि ही 300 ग्रॅम मटकी आहे आणि ही आपण रात्रभर भिजत घातलेली आणि रात्रभर नंतर ह्याला मोड येऊ द्यायचे, कपड्यामध्ये बांधायची, त्याची एक प्रोसेस आहे। तर ह्याला मोड येऊ द्यायची आणि त्याच्यानंतर आपण मसाले घेतलेले आहेत आपले। तर त्यासाठी आपण घेतलेले आहेत 2 कांदे, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेली आहे, 2 टोमॅटो घेतलेले आहे, 2 कांदे घेतलेले आहे। असा काही आपल्या जिन्नसांची आपल्याला हे ठेवायचे आहे, मेजरमेंट ठेवायचे आहे। 2 कांदे, 2 टमाटर, कढीपत्ता, कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे। त्याचबरोबर आपण ओला मसाल्यामध्ये काय घेतलेला आहे, जो आपला मेन इन्ग्रेडियंट्स असणार आहे, कांदा, खोबरं, आलं, लसूण, खसखस, धने आणि कोथिंबीर। त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे मीठ चवीनुसार, मालवणी मसाला 1 चम्मच, हळद 1 चम्मच, लाल मिरची पावडर 1 चमचा। हे सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहे हे आपल्या मटकीच्या भाजीमध्ये जाणार आहे, मटकीच्या करीमध्ये जाणार आहे। तर चला सुरुवात करूया। 2 चमचे तेलामध्ये आपण घेतलेले आहे कढीपत्ता, कडकडून तेल तापू द्यायचं आहे मस्तपैकी। आप बोलतात ना की एकदम ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला बनवायचे आहे, तर तेच आपण बनवणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा, सपोर्ट करा मुंबई कराई चॅनल, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। इकडे टाकलेलं आहे लसूण, नंतर आपण कांदा ॲड केलेला आहे। कांदा हा आपल्याला मस्त असणार आहे, कांदा फ्राय झाला पाहिजे, चांगला गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे, त्याच्यानंतरच आपण दुसरे इन्ग्रेडियंट्स टाकायचे। हीच थिअरी आपण पकडून चालायचं आहे। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपला हा कांदा आपण कढईमध्ये टाकलेला आहे। आणि कोणाकोणाला मोड आलेली मटकी हे कडधान्य सगळ्यांचंच फेवरेट असतं, भरपूर प्रोटीनयुक्त असतं। कडधान्य म्हटलं की प्रोटीन आलंच, ते मटकी असो, ते काही वाटाणे असो, हरभरे असो, तर हे सर्व गोष्टींमध्ये प्रोटीन आलंच। तर इकडे आपण ॲड केलेलं आहे रेड चिली पावडर, इकडे आपण ॲड केलेली आहे हळद, त्याचनंतर येणार आहे आपले मालवणी मसाला। तर हे सर्व जे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला सांगितलेले ते आपण ॲड करत जायचं आहे आणि ते चांगले मिक्स करून घ्यायचे। तर आईने हे सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहे ते ॲड केलेले आहेत। त्याच्यानंतर आपण हा टमाटर ॲड केलेला आहे, जेणेकरून सर्व इन्ग्रेडियंट्स हे प्रॉपरली मिक्स होतील। तर तुम्ही बघू शकता टमाटर आपण मिक्स करून घेत आहोत। आणि जे कोणी पाहत असतील आणि प्लीज इट्स अ रिक्वेस्ट टू यू ऑल की हा व्हिडिओ तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती पण शेअर करत जा, जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल आणि आपल्या चॅनलला सपोर्ट भेटेल। डू सपोर्ट मुंबईकर आई चॅनल। ह्यात हे चांगलं मिक्स केलेलं आहे। आपण हे 5 मिनटं फ्राय करून घेतलं, टमाटर चांगलं गळून दिलं आणि त्याच्यानंतर आपण इकडे अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि अर्धा कप पाणी टाकल्यानंतर हे आपल्याला इकडे आपलं एक मेन इन्ग्रेडियंट्स ॲड करायचं आहे, तो म्हणजे वाटणाचा मसाला, ज्याने आपल्या ग्रेव्हीला थिकनेस येणार आहे, चव येणार आहे। तर आपण ॲड करायचा आहे आपला वाटणाचा मसाला। आणि वाटणाच्या मसाल्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत ते सर्व इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला दिलेले आहेत साहित्यामध्ये, तर तुम्ही बघू शकतात। आणि दुसरी गोष्ट अशी झाली की हा एकदम बोलतात ना की रेस्टॉरंट स्टाईल मसाला आहे, या पद्धतीने नक्की तुम्ही मसाला बनवून बघा। इकडे ॲड केलेली आहे आपली मटकी, ओके। 2 ते 3 मिनटं मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मटकी ॲड करायची आहे मित्र हो। तर ही चांगली मोड आलेली मटकी आहे, आपण ही 1.5 दिवस म्हणा आपण बांधून ठेवलेली आणि तिला असे मोड आलेले आहेत। तर हे चांगले आपण मिक्स करून घ्यायचे आहेत। तर बघा किती सुंदर असं वाटतं। मटकी म्हटलं ना मला तर फार मज्जा वाटते की तोंडाला पाणी सुटतं, बोलतात ना की एकदम मस्त अशी वाटते। पावाबरोबर असो, भाकरीबरोबर असो, भाताबरोबर असो, चपातीबरोबर असो, मटकी ही कोणत्याही बोलतात ना की गोष्टीबरोबर जाते। तर मी तर भरपूर मटकीचा मोठा फॅन आहे लहानपणापासून। कोणाकोणाला मटकी ही आवडते त्यांनी नक्की कमेंट करायला विसरू नका। तर इकडे ॲड केलेलं आहे आईने 2 कप पाणी, 2 कप पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला 5 ते 10 मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती ही मटकी शिजत घालायची आहे। भरपूर जणांच्या वेगवेगळ्या पद्धती असतील मटकी बनवण्याची, मटकीची उसळ बनवण्याची, ही आमची पद्धत आहे। या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि ही बघा 5 मिनटानंतर बॉईल सुटलेलं आहे मटकीला। आता हिला आपण नाही का साईड डिशमध्ये काढून घेणार आहोत। तिथे ऑलमोस्ट रेडी झालेली आहे, ऑलमोस्ट 10 मिनटं झालेले आहेत आपल्या मटकीला। आता इकडे आपल्याला एका साईड डिशमध्ये ही मटकी काढून घ्यायची
बघा किती सुंदर कट आलेला आहे, किती सुंदर दिसत आहे रस्सा. एकदम रेस्टॉरंटमध्ये असतो तसाच बनलेला आहे. तर अशा पद्धतीने मटकी तुम्ही नक्की करून बघा. मटकीची उसळ ही आपण साईडला काढून घेत आहोत. वा 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 वा, मला तर फार बघूनच भूक लागलेली आहे. टमाटर शिजलेला आहे, कढीपत्ता, मटकी, रस्सा, भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर एकदम मस्त असा टेस्टी फ्लेवर लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. सपोर्ट मुंबईकर आय चॅनल आणि अशा नवीन रेसिपीजसाठी सपोर्ट करा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये.